मित्र हो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यामध्ये सत्तांतर घडवून आणलं. म्हणजे खरं तर भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला आणि त्याचं बक्षीस म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिलं. पण दुसऱ्यांदा जेव्हा महायुतीचं सरकार आलं तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांचा कचरा करायला सुरुवात केली. शिंदे यांचा प्रभाव कमी करण्याची एक संधी सुद्धा भाजपानं सोडली नाही. एकनाथ शिंदे किती वेळा नाराज झाले, गावाकडे जाऊन शेतात बसले, महत्वाच्या बैठकांना त्यांनी दांडी मारली. मग काय पुढं? ना भाजपाने दखल घेतली ना देवेंद्र फडणवीस यांनी. आणि मग त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तक्रार घेऊन ते अनेकदा दिल्लीला जातात असं म्हटलं जातं. पण अलीकडं दिल्लीवाल्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांचे डोळे पुसायचे बंद केले आहेत अशी चर्चा आहे. राज्यामध्ये सत्तांतर घडवण्यात अत्यंत महत्वाचे ठरलेल्या आणि भाजपाला सत्तेत आणण्यासाठी हुकुमाचा एक्का ठरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महायुतीत असणारं वजन आता बरंच कमी झालेलं आहे आणि हे पुन्हा पुन्हा दिसून येतं. विधान परिषदेवर निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला जास्त उमेदवार मिळावेत यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस आपल्याला दाद देत नाहीत अशी तक्रार दिल्लीला जाऊन एकनाथ शिंदे वारंवार करीत आहेत. त्यामुळं या उभय नेत्यामध्ये म्हणजे फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता सौहार्दाचे संबंध उरलेले नाहीत. शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं अंतर सातत्यानं वाढतानाच दिसू लागलेलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी आपला इरादाच दाखवून दिला आहे. एका सरकारी कार्यक्रमाचं निमंत्रण सुद्धा उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं नाही. दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही हे निमंत्रण नव्हतं अशी माहिती आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्तानं नव्या मुंबईत विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याचं निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलंच गेलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या या पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलं. या कार्यक्रमाची साधी माहितीही एकनाथ शिंदे यांना दिली गेली नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांना डावललं असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे. तसं पाहिलं तर एअरपोर्ट कंपनीनं हे निमंत्रण एकनाथ शिंदे सुनेत्रा पवार यांना द्यायलाच हवं होतं, पण त्यांची नावं सुद्धा नव्हती. आणि मग या सगळ्या पाठीमागं नक्की कोण आहे याचाही सुद्धा प्रश्न उपस्थित झाला. राज्यातील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे तिन्ही सत्ता केंद्र मानली जातात आणि असं असताना या महत्वाच्या सरकारी स्वरूपाच्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेखच नसल्यामुळं विविध स्तरावर आता चर्चा सुरू झाली. विशेषतः नवी मुंबई विमानतळ हा राज्य सरकारच्या दृष्टीनं महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. निमंत्रण पत्रिकेतील या सगळ्या नावं नसण्याच्या या बाबीकडे मात्र लक्ष वेधलं गेलं. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री गणेश नाईक, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, त्याचबरोबर दिवंगत देबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील हे उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती ज्याला त्याला अगदी ठळकपणे जाणवली. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचा इरादा सुद्धा आता स्पष्ट झालेला आहे. पुढच्या निवडणुका तर भाजपाला स्वबळावर लढायच्या आहेत. एकनाथ शिंदे यांना महायुतीत असताना सुद्धा सतत दूर ठेवण्याचा प्रयत्न अनेकदा झालेला आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्याचा पश्चाताप एकनाथ शिंदे यांना झाला असेल का, होत असेल का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया
सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.